नमस्कार बंधूंनो, हा आहे जलदुर्गा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा GD24 M2 मॉडेल। या पॅनल मध्ये ड्राय रन, ओव्हरलोड, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज, सायकलिक टायमर, ऑन ऑफ टायमर असे सर्व आधुनिक फंक्शन्स उपलब्ध आहेत। सर्वात आधी पाहूयात हा PCB आहे। हा 25 एंपियरचा कॉन्टॅक्टर आहे। बटनांची माहिती: हिरवे बटन ऑन, लाल बटन ऑफ, निळे बटन ऑटो। निळे बटन एकदा दाबल्यावर ऑटो मोड चालू होतो। डिस्प्ले मध्ये ऑटो दिसते आणि ऑटो लाईटही लागते। तेच बटन पुन्हा दाबल्यास ऑटो मोड बंद होतो। म्हणजेच एकाच बटनाने ऑटो ऑन आणि ऑटो ऑफ असे दोनही ऑप्शन्स होतात। SSP फॉल्ट: पॅनल सुरू केल्यानंतर जर SSP दिसले तर L1 आणि L3 वायर बदलाव्यात। SS फॉल्ट पुढील कारणांनीही दिसू शकतो: एकदा फेज गेला असल्यास, दोन फेज मधील व्होल्टेज डिफरंट जास्त असल्यास, स्टार्टर सुरू करताना सुरुवातीला स्टार्टर ब्लँक असतो, पॅनल सुरू केल्यावर SPC सेट पंप करंट असे दिसते। हा मोड 50 सेकंदात मोटरचे एंपियर ऑटोमॅटिक सेव्ह करतो आणि तसेच ओव्हरलोड आणि ड्राय रनची सेटिंगही आपोआप सेट करतो। उदाहरणार्थ, तुमचा मोटरचा करंट 6.5A सेव्ह झाला आहे, व्होल्टेज 396 व्होल्ट सेव्ह झाला आहे। सेटिंग कसे करायचे? सेट बटन 5 सेकंद दाबून ठेवा, सेटिंग मोड सुरू होईल। ओव्हरलोड सेटिंग: सेट बटन दाबल्यावर 9.7A ओव्हरलोड दिसेल। हिरवे व लाल बटन वापरून मूल्य कमी जास्त करू शकता। पुन्हा सेट दाबल्यावर ते एक्सेप्ट होते। ओव्हरलोड टायमर, ओव्हरलोड पर्सेंट, ड्राय रन सेटिंग: ड्राय रनचे मूल्य 4.5A सेव्ह झालेले आहे। तेव्हा आपण कमी जास्त करू शकता। सेटिंग मधून बाहेर येण्यासाठी ऑटो बटन दाबा। रिसेट कसा करायचा? ऑटो बटन एकदा दाबले ऑटो ऑन, पुन्हा दाबले ऑटो ऑफ। 10 सेकंद दाबून ठेवा, पॅनल पूर्ण रिसेट। रिसेट केल्यानंतर हा पॅनल 3 HP, 5 HP, 7.5 HP अशा कोणत्याही मोटारसाठी वापरू शकतो। नवीन मोटारचा करंट तो ऑटोमॅटिक सेव्ह